आमचेच वैद्यकीय अधिकारी घरचे हक्काचे गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे मंचावर यावं. तिन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावर स्थानापन्न होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण गेल्या वर्षीपासून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राबवण्यास सुरुवात केली आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर साहेबांनी या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी होती त्याला प्रोत्साहित केलं, त्याला संमती दिली, त्याला मान्यता दिली आणि हा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उपक्रम आपण यावर्षी सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरा करतो आहोत. आज या निमित्तानं गझलांची एक सुरेल अशी मैफल या ठिकाणी सजणार आहे. जगलो असाच कसा तरी उठात मी आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी असं म्हणणाऱ्या गझल सम्राट सुरेश भटांना विनम्र अभिवादन करत आजची ही गझल संध्या मराठी गझलचे बेताज बादशाह असणाऱ्या गझल सम्राट सुरेश भटांना समर्पित करतो आहोत. आणि या गझल रंगचे रंग उधळण्यापूर्वी या निमित्तानं आपल्या समवेत जे तिन्ही मान्यवर गझलकार यांनी अनेक मैफिली महाराष्ट्रातल्या गाजवलेल्या आहेत, महाराष्ट्राबाहेरच्या गाजवलेल्या आहेत, अशा तिन्ही गझलकारांचं मनपूर्वक स्वागत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्याची विनंती या ठिकाणी मान्यवरांना करतो. मी अतिरिक्त आयुक्त सुजाता डोरेवडे यांना अशी विनंती करेन त्यांनी सन्माननीय गझलकार गोविंदजी नाईक यांचं मनपूर्वक असं स्वागत आज या निमित्तानं करावं. डोंबिवलीवरून आलेले गोविंदजी नाईक वेंगुर्ल्याचे आहेत, त्यामुळे कोकणच्या मातीचा एक तरल सुगंध त्यांच्या गझलला असलेला आपल्याला जाणवतो. महत्वाचं म्हणजे चित्रकार आहे, त्यामुळे चित्रांकित गझलवर गोविंद नाईकांची मातबरी असं म्हटलं जातं. अशा गोविंद नाईक यांना सन्मानित केले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन विभागाचे उपायुक्त आणि ज्या ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय त्या ग्रंथालय विभागाचा सुद्धा म्हणजे समाज विकास विभागाचा अधिभार सध्या ज्यांच्याकडे आहे असे उपायुक्त प्रशासन चाकूरसाहेब साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सर्वांचं नवी मुंबईचं शिल्पांकित व्यक्तिमत्व असं ज्यांना म्हटलं जातं. अनेक त्यांची शिल्प आपल्याला नवी मुंबईतल्या ठाई चौकांमध्ये दिसतात. असे रवी वाडकर, गझलकार रवी वाडकर यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. नेपथ्य संगीतकार परीक्षक अशा विविध या ठिकाणी सन्मानित आहे. मी सन्माननीय महापालिका सचिव चित्रा वाडकर मॅडमांना विनंती करेन की जरी हृदयाचे मुख्य तपासता हृदयाच्या आतलं माणसाचं संगीत सुद्धा त्यांच्या स्टेथोस्कोपला ऐकू येतं, असा वैद्यकीय अधिकारी आमचे डॉक्टर कैलास गायकवाड गझलकार यांना या निमित्ताने सन्मान केला जात आहे. गझलचे रंग कैलास गायकवाड सुद्धा या निमित्तानं आपल्या समोर आणि निश्चितच या सगळ्या गझल मैफिलीला या ठिकाणी प्रारंभ करण्यापूर्वी सन्माननीय या विभागाचे उपायुक्त विनंती आहे की त्यांनी या संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं जी महानगरपालिकेची भूमिका या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ती विशद करावी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आदरणीय अतिरिक्त आयुक्त सुजाता डोरे मॅडम, सन्माननीय चित्रा वाडकर मॅडम, डॉक्टर कैलास गायकवाड साहेब, आमचे आजच्या या गझल रंगासाठी या ठिकाणी त्यांची आवर्जून उपस्थित आहेत असे गोविंद नाईक साहेब, आमचे मित्र रवी वाडकर साहेब, त्याचबरोबर या मराठी भाषा संवर्धनासाठी जी आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्या सगळ्यांचं या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. शासनाच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन जतन करण्यासाठी केले जातात. मात्र मागील 2-1.5 वर्षापासून जो कोविड कालावधी लक्षात घेता या कार्यक्रमाला थोडासा नाही म्हटलं तरी खूप बसला. डॉक्टर साहेब सांगतील तर ते एकदम त्याच्यामध्ये गुंतून गेले, पण तरी गुंतलेले असले तरी त्या ठिकाणी त्यांचं मन मात्र या ठिकाणी मराठी भाषा संवर्धनासाठी तेवढंच अगदी धावून येते आणि ते या ठिकाणी आपल्याला त्यांचं सातत्याने या ठिकाणी काही ना काही उपक्रम ह्या माध्यमातून घेण्यासाठी ते चर्चा करत असतात आणि त्यांचा आपल्याला सहभाग वेळोवेळी या ठिकाणी लाभत असतो.
या ठिकाणी आपण साध्या पद्धतीनं आपल्याला माहिती की 50चीच मर्यादा या ठिकाणी आहे. आणि हा कार्यक्रम फेसबुक ऑनलाईन आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी कोविडच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये उल्लंघन न करता या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय आयुक्त अभिजितजी बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिनांक 14 पासून ते 28 पर्यंत आपण हा मराठी भाषा संवर्धनासाठीचा आठवडा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. आणि या ठिकाणी सर्व आपल्याला माहितीच आहे की आपण दैनंदिन आपली वापरामध्ये असलेली भाषा, आपण बोलत असलेली भाषा ही जास्तीत जास्त अवगत आपल्याला व्हावी, ती समृद्ध व्हावी, जतन व्हावी, हा या मागे शासनाचा अद्याप हेतू आहे. आणि तो साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हा 15वा साजरा करत आहोत. त्या ठिकाणी मी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण ह्या आठवडाभर अशाच प्रकारे थोडासा प्रतिसाद या कार्यक्रमाला द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं विविध उपक्रम राबवले जात असतात. अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये कसा होईल हा मुख्य उद्देश, हा मुख्य हेतू या सगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनामागे यावर्षी सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे उद्या आपले विधी अधिकारी सन्माननीय अभयजी जाधव हे आपल्याशी कायदा, साहित्य आणि दैनंदिन कामकाजातील मराठी भाषेचा वापर यावर संवाद साधणार आहेत. परवा मराठीतले जे काही नामवंत कवी आपल्याला आवडतात त्या कवींच्या कवितांचं सादरीकरण आपल्यापैकीच काही सहकारी अधिकारी कर्मचारी करणार आहेत. आणि त्याच्या पुढच्या 28 तारखेला अर्थात मराठी नामवंत साहित्यातील ग्रंथांमधील जे काही आपले आवडते उतारे आहेत, आवडते वेचे आहेत किंवा आवडती काही भाग आहेत त्याचं देखील अभिवाचन या निमित्तानं आपलेच अधिकारी कर्मचारी करणार आहेत. त्यामुळे या सगळ्या भरगच्च कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा अतिशय मनपूर्वक सहभाग आणि त्याहूनही महत्वाचं असं योगदान या निमित्तानं लाभत आहे. आणि निश्चितच या साऱ्याच्या पाठीशी ज्यांचा नेहमीच पाठिंब्याचा वरदहस्त असतो अशा नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम यांनाही विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात, मनोगत व्यक्त करा. सन्माननीय ढोले मॅडम. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेत एक 5-6 दिवसांचे जे छोटेसे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याची सुरुवात आज आपण गझल सुरू करत आहोत. यासाठी उपस्थित प्रशासनाचे उपायुक्त चाबुस्कर साहेब, सचिव मॅडम, काविस्कर मॅडम, गोविंद नाईक साहेब, रवींद्र वाडकर साहेब आणि आमचेच एक डॉक्टर आहेत, पण त्यांच्या छुपे रुस्तम आम्ही त्यांना म्हणू शकतो की बरीच अंग त्यांच्याकडे लपलेली आहेत असे डॉक्टर कैलास गायकवाडजी. आणि उपस्थित प्रेक्षक बंधू भगिनींनो, फेसबुकवर हाही कार्यक्रम लाईव्ह आहे, त्यासाठी उपस्थित सर्व श्रोते. खर तर मराठी भाषेचा लौकिक हा प्रचंड आगळा वेगळा आहे. प्रत्येकाला आपली मातृभाषा ही खूप आवडती असते, त्याची एक वेगळी जिव्हाळा त्याच्यासाठी असतो, पण तो जपणं ही सुद्धा एक गरज असते. माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनामुळे मागच्या वर्षी आपण हा कार्यक्रम, हा पंधरवडा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला होता. याही वर्षी करत आहोत. या सर्वांसाठी पुन्हा एकदा आयुक्त आणि महापालिकेच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि पुढच्या सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा देते. धन्यवाद. आज या निमित्तानं हा गझल रंग उधळण्यास यानंतर सुरुवात होणार आहे. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण स्थानापन्न व्हावं आणि ही सगळी तिन्ही गझलकार मंडळी या ठिकाणी मंचावर येतील. गोविंदजी नाईक मगाशी सांगितल्याप्रमाणे वेंगुर्ल्याचे मूळचे रहिवासी, जे स्कूल ऑफ आर्ट्स अप्लाइड आर्ट्स मधून BFA केलेला आहे, व्यवसायाने चित्रकार आहे, चित्रांकित गझला लिहितात. 2012 पासून सातत्याने गझल लेखन करणारी मंडळी. त्यांचा अशाच एका वळणावर हा 4वी संग्रह देखील प्रकाशित आहे. डोळ्यात आसवांच्या आणि डावा कोपरा हे 2 गझल संग्रह त्यांचे प्रकाशित आहे. आणि तिसरा गझल संग्रह सध्या प्रकाशनाच्या पाऊलवाटेवर आहे. ज्येष्ठ कवी चंद्रशेखर सानेकर यांच्यासोबत गझल टॉकीज नावाचा एक वेगळा कार्यक्रम गोविंद नाईक सादर करत असतात.
आणि डोंबिवलीमध्ये शब्दांकित या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून अनेक आपल्यासारख्या समविचारी अशा गझलकारांना कवींना घेऊन एक व्यासपीठ साहित्यिक व्यासपीठ उभं करण्याचा प्रयत्न गोविंद नाईक गेले अनेक वर्ष करतात। अनेक मुशायरे आणि कवी संमेलनात सहभागी असणारा गोविंद नाईक सारखं व्यक्तिमत्व आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात यानंतर अर्थात रवींद्र चिमाजी वाडकर। रवी वाडकर या नावानं अतिशय आपुलकी वाटते, रवींद्र वाडकर जरा लांब गेल्यासारखं वाटतं। एकंदरीत नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये ज्या घटकांनी अतिशय अनमोल असं योगदान कला क्षेत्रामध्ये दिलेलं आहे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दिलेलं आहे, त्यामध्ये रवी वाडकर हे अतिशय महत्वाचं नाव आहे। पहिली पासून म्हणजे वयाच्या 5-5.5 वर्षापासून रंगभूमीवर टाकलेलं पाऊल अजूनही तितक्याच ताकदीनं त्यांनी अनेक स्वतः तर घडलेच पण अनेक कलावंत देखील त्यांनी घडवलेले दिसतात। 1981 मध्ये समन्वय वाशी या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन पुढे असंख्य नाट्य स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत। निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनेता अशा विविध चौफेर अंगांनी त्यांची कारकीर्द रंगमंचावर बहरलेली आपल्याला दिसून येते। थिएटर अकादमी, वोडाफोन रंगीत संगीत स्पर्धेमध्ये लेखन, संगीत, नेपथ्याचे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत। झी नाट्य गौरव 2015चं लेखकाचं नामांकन त्यांच्या उन्हा पावसाची बेरीज वजाबाकीला लाभलेलं होतं। गझल नवाज भीमराव पांचाळे, आज गझल रंग आहे त्यामुळे हे सांगण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे की गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या अनेक मैफिलीत गझल मैफिलीचं निवेदन रवी वाडकर यांनी केलेलं आहे, ही त्याची एक वेगळी ओळख आहे। त्याचंही आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक स्वागत करतो। आणि अर्थातच आपल्या सर्वांना सुपरिचित असणार, वेगळ्या अंगाने सुपरिचित असणार, एक आपला सहकारी, कार्यालयीन सहकारी म्हणून परिचित असणार, पण गझलच्या क्षेत्रात देखील एक स्वतःच आगळा वेगळा लौकिक टिकवून ठेवणारं नाव म्हणजे डॉक्टर कैलास गायकवाड। नवी मुंबई महानगरपालिकेचे आपले तुर्भे नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। 2010 पासून सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपाची गझल कैलास गायकवाडांनी लिहिलेली आपल्याला दिसून येते। गझल सहयोग, गझल रंग, ब्रह्मकमळ, उर्दू अकादमी गझलोत्सव, अखिल भारतीय गझल संमेलन, गोवा, वाशी, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सांगली, पनवेल, पुणे अशा महाराष्ट्रातल्या विविध मुशायऱ्यांमध्ये अतिशय ताकदीनं सहभागी होणारे गझलकार म्हणून डॉक्टर गायकवाड ओळखले जातात। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण, सासवड, डोंबिवली, घुमान, थेट घुमान पंजाब मधलं तिथपर्यंत गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड आपल्या गझलनं त्या ठिकाणी त्यांनी गझल रंग उधळलेले आहेत। अस्वस्थ प्रतिबिंब हा त्यांचा नवा संग्रह प्रकाशाधीन आहे आणि त्याचे अनेक गझल रसिक आणि काव्य रसिक वाट पाहत आहेत। तात्या हा कथा संग्रह, जतर ही संपूर्ण आगरी कादंबरी सुद्धा डॉक्टर कैलास गायकवाड लिहित आहेत आणि गझल लेखनासाठी असंख्य पुरस्कार प्राप्त असं हे व्यक्तिमत्व आहे। बनारस हिंदी सभेचा 2011 साठीचा उत्कृष्ट काव्य लेखनासाठीचा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे। पथनाट्य, एकांकिका, नाटकातून अभिनयाचे सुद्धा कारकीर्द डॉक्टर कैलास गायकवाड यांची फुललेली दिसून येते आणि म्हणूनच आज या निमित्ताने या गझल रंगच्या मैफिलीचं सूत्रसंचालन, निवेदन देखील डॉक्टर कैलास गायकवाड करणार आहेत। त्यांच्यासाठी आपण जोरदार या गझलच्या आजच्या दर्जेदार गझल संध्येला प्रारंभ होतो आहे। गझलचं सुरेश भटांनंतर काय होणार असा प्रश्न तमाम मराठी रसिकांना कडून विचारला जात होता, पण ही सगळी जी मंडळी आहे या सगळ्या मंडळींनी त्याला निश्चित असं उत्तर दिलेलं आहे। गझलचे सुरेश भटांचे शागीर म्हणून यांनी खऱ्या अर्थानं ते जे अमृताचं रोप रुजून गेलेलं आहे गझलच्या रूपानं, त्या अमृताच्या रोपाचा वटवृक्ष झालेल्या या तिघांच्याही रूपानं आणि अशा असंख्य गझलकारांच्या रूपानं आपल्याला दिसतो आहे। कारण जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, कविवर्य सुरेश भट म्हणतात की जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो, त्या अमृताच्या रोपट्याला आलेली फळ साकार आहे गझल रंग। सुस्वागतम। सर्वप्रथम मी आभार मानतो सन्माननीय आयुक्त साहेब अभिजितजी बांगर यांचे, त्याचप्रमाणे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुजाता गोले मॅडम, सन्माननीय उपायुक्त दादा भूषण साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि यात आम्हा तिघांना निमंत्रित केलं। मित्र, असं आहे की गझल ही एक वेगळी विधा आहे। आपण सगळेजण अभंग, लावणी, पोवाडा, कटाव किंवा कविता, मुक्तछंद याच्याशी परिचित आहोत, परंतु गझल हा एक वेगळा प्रकार आहे। म्हणजे 2 ओळीत पूर्ण कवितेचा सार आणायचं असा गझल प्रकार आहे आणि असं आहे की उर्दू किंवा हिंदीमध्ये हा खूप पॉप्युलर प्रकार आहे, पंजाबीमध्ये पॉप्युलर आहे, गुजरातीमध्ये, बंगालीमध्ये, मराठीमध्ये याला फक्त 1960 पासून पडतात। त्यामुळे असं आहे की
काय गझल गझल विचारलं की मग तुम्ही जाणार आहात का असं विचारलं जातं. त्यामुळे गझल आपल्या मराठी मनामध्ये अजून तितकीशी रुजलेली नाही. म्हणजे 1960 पासून भटसाहेबांनी जी परंपरा सुरू केली त्या पालखीची आम्ही भुई म्हणून वाहवत आहोत, परंतु ही जनमानसात बदलायला अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे फक्त गझलेचं मर्म सांगतो की 2 ओळी गझल म्हणजे 5 ते किंवा जास्त शेरांची माळ असते आणि 2 ओळी म्हणजे एक शेर असतो आणि त्या शेरामध्ये पूर्णतः कवितेचं मर्म आणलेलं असतं आणि 5ही शेर वेगवेगळ्या विषयावर असू शकतात. आपण म्हणू की हा तर अचानक याने फुलपाखराला सुरुवात केली, आता नदीकडे कसा गेला, नदीची सुरुवात केली आणि अचानक हा जातीयवादाकडे कसा गेला. तर कुठल्याही विषयाला गझल स्पर्श करू शकते. त्यामुळे आपण तशा प्रकारे समजून घेऊन आमच्या गझलकारांना दाद द्यावी ही कळकळीची आणि नम्र विनंती. आणि गझलला सुरुवात करण्याआधी, आपल्या गझल रंगाला सुरुवात करण्याआधी मी 2 शेर ऐकवतो आणि आपल्या मुशायऱ्यातील ताकदीचे गझलकार रवी वाडकर यांना त्यानंतर निमंत्रित करतो की माझे 2 शेर ऐका की गझल म्हणजे काय आहे की जी विजेचा लोळ नाही ती गझलची ओळ नाही. वाह वाह क्या वाह. जी विजेचा लोळ नाही ती गझलची ओळ नाही. लागली शाळेस सुट्टी पण मला आजोळ नाही. जी विजेचा लोळ नाही ती गझलची ओळ नाही. लागली शाळेस सुट्टी पण मला आजोळ नाही. आपल्या नवी मुंबईचे रहिवासी एक अत्यंत ताकदीचे गझलकार सन्माननीय रवी वाडकर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी सुटे शेर आणि 2 गझला आपल्या सादर कराव्या. श्री रवी वाडकर. हॅलो, नमस्कार रसिको. पहिल्यांदाच उभ्यानं गझल बोलतोय मी. मुळात सगळी सवय ती निवेदनाची बसून दादांबरोबर, भीमराव पांचाळांबरोबर बसून बोलायची सवय झालेली आहे. मुळात गझल काय हेच मला माहित नव्हतं. पण 1997च्या एप्रिलमध्ये आम्ही पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये गझलची कार्यशाळा, गझल कशी लिहावी कशी गावी याची पहिली कार्यशाळा घेतली. त्याला आता या एप्रिलमध्ये 25 वर्ष होणार आहेत. आणि म्हणूनच मला इतका आनंद वाटला की आपल्या नव्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये पहिल्यांदा गझलचे जे काय आलेलं आहे, म्हणजे आपण म्हणत होतो की माधव जुलियन आणि नंतर सुरेश भट गझलचे खलिफाच आपण त्यांना म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्या काळी आम्हाला जेव्हा मी ते बोट धरून आलो गझलच्या गावी, त्यावेळेला फक्त 50 ते 60 जण मला वाटतं गझल लिहिणारे होते. आणि आता हाच आकडा 400च्या वर सशक्त गझल लिहिणारे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले. जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. नाही म्हणावयाला आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू हाती उन्हे धरूया. सुरेश भटांची प्रत्येक गझल, प्रत्येक ओळ इतकी आहे की ती मला वाटतं घराघरातून गायली गेली पाहिजे, बोलली गेली पाहिजे. जेव्हा भाषा हा आपण जेव्हा विषय आणतोय तेव्हा मलाच जाणवतं की माझ्या उमऱ्याच्यात माझीच मुलं मराठी भाषा किती स्पष्ट आणि किती चांगली बोलतात. किंवा नाटक शिकवताना मी पाहिलेलं आहे की नाही, म्हणजे मराठी भाषा काय तर सगळी थोडीशी खिचडी भाषा झालेली आहे. त्याच्याकडे न वळता मला वाटतं की जे काही आपल्या परीने आपल्याला करता येईल ते आपण करूया. थोडस मला असं जाणवलं की बोलता बोलता मी थोडस असं सुटे शेर किंवा मुक्त शेर किंवा काही मुक्त ऐकवण्याचा प्रयत्न करेन. कारण हे गझल सलग घेण्यापेक्षा आपल्याला वेळही कमी आहे. त्याच्यात काय मला जेवढं व्यक्त करता येईल, कारण व्यक्त करण्याचीच गोष्ट म्हणजे गझल आहे ती, आणि तीच नेमकी व्यक्त करण्याचा प्रयत्न इथं करतोय. करोनाची लागलेली सगळ्यांना झळ आहे, करोनाची लागलेली सगळ्यांना झळ आहे, तरी इथे रंगते आमची मराठी गझल आहे. करोनाची इथे लागलेली सगळ्यांना झळ आहे, तरी आमची इथे रंगते आहे मराठी गझल आहे. माणूस थिजलाय, गोठलाय असं वाटतंय आपल्याला. माणूस थिजलाय, गोठलाय असं वाटतंय आपल्याला, पण अंतःकरणात जगण्याचंच बळ आहे, अंतःकरणात जगण्याचंच बळ आहे. कारण करोनामध्ये आमचे ज्येष्ठ इलाही जमादार मधुसूदन आपले नानिवडेकर, अनेक गझलकार किंवा अनेक ज्ञात अज्ञात कलाकार आपल्याला सोडून गेलेले आहेत. म्हणून ही मी त्याला
त्याला तशी ती ओळ ऐकवली. पण मला वाटतं कारण उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे हे ध्येय कसले थांबायचे बहाणे. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे हे ध्येय कसले थांबायचे बहाणे. हृदयात बाण माझ्या पाठीतून आला, हृदयात बाण माझ्या पाठीतून आला आणि छातीवरी घाव शोधिती हे शहाणे, छातीवरी हे गाव शोधिती हे. गझल म्हटली ना की काय आहे, गझल म्हणजे सोनेरी खाण आहे. गझल एक काळोखी खान असते, गझल म्हणजे मोरपिसी रान असते. गझल एक काळोखी खान असते, गझल म्हणजे मोरपिसी रान असते. गझल म्हणजे काळजात रुतलेला बाण असतो आणि गझल म्हणजे काळजाला भिडणारी भीमरावांची ताण असते. एक सळसळणारा पिंपळपान. गझल म्हणजे तिला व्यक्त करण्याचा मोका असतो, गझल म्हणजे तिला व्यक्त करण्याचा मोका असतो आणि तिनं नाही म्हटलं तर आयुष्यात धोका असतो. त्यामुळे कसं घ्यायचं, जराशी थांबली तर तिचे काय जाते, जराशी थांबली तर तिचे काय जाते, हसून बोलली तर तिचे काय जाते. जराशी थांबली तर तिचे काय जाते, हसून बोलली तर तिचे काय जाते. मला नेहमी छळते तिची ती बंद खिडकी, मला नेहमी छळते तिची ती बंद खिडकी. थोडी उघडली तर तिचे काय जाते, थोडी उघडली तर तिचे काय जाते. मी मस्त एक लिहिली गझल तिच्यावरती, मी एक छान लिहिली गझल तिच्यावरती. थोडी वाचली तर कधी वाचली तर तिचे काय जाते. आपण म्हणत असतो असं वेगवेगळं काय ते आयुष्य कसं पडलेलं आहे आपल्या, त्याच्याप्रमाणे आपण जात असतो. आणि मग असं वाटतं पाहिल्यावर थांबण्याचा मोह झाला, पाहिल्यावर थांबण्याचा मोह झाला, थांबल्यावर बोलण्याचा मोह झाला. पाहिल्यावर थांबण्याचा मोह झाला, थांबल्यावर बोलण्याचा मोह झाला. मी बोललो तिच्याशी, मी बोललो तिच्याशी आणि मग जगण्याचा मोह झाला. आयुष्याने खेळ तुझा कसा कधी मला कळलेच नाही, आयुष्याने खेळ तुझा कसा कधी मला कळलेच नाही. परक्यांना कळलो मी पण घरच्यांना कळलो नाही, परक्यांना कळलो मी पण घरच्यांना कळलो नाही. तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो, तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो. बरेच होते बोलायाचे शांत राहणे शिकलो, तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो. बरेच होते बोलायाचे शांत राहणे शिकलो. अहो तिचीच आता आडगळ झाली घरात सरपण झाले, तिचेच आता सरपण झाले घरात आडगळ झाली. ज्या काठीला धरून आम्ही उभे राहणे शिकलो, ज्या काठीला धरून आम्ही उभे राहणे शिकलो. थोडी थंडी हवा आली नाही का. या अनुषंगाने मला वाटतं काय काल परवाच थोडीशी अशी लिहिलेल्या काय गोळी आहेत गझलच्या त्या आठवत. हवा वाहताना सखे काळजी घे, हवा वाहताना सखे काळजी घे, पदर उडताना सखे काळजी घे, हवा वाहताना सखे काळजी घे. तुझा तोल जाता मला होती जखम, तुझा तोल जाता मला होती जखम, मला होती जखम. वचन पाळताना सखे काळजी घे, फुले माळताना सखे काळजी घे, हवा वाहताना सखे काळजी घे. मोर पीस जुने सांगतसे खुणा, मोर पीस जुने सांगतसे खुणा, सांगतसे खुणा. मोर पीस जुने सांगतसे खुणा, वही चाळताना
जरा काळजी घे वही चालताना जरी काळजी घे हवा वाहताना सखे काळजी घे कशी वाट हरवेल कळणार नाही कशी वाट हरवेल कळणार नाही धुके दाटताना सखे काळजी घे धुके दाटताना सखे काळजी घे जुन्या आठवणा कुशीत घेता जुन्या आठवणा कुशीत घेता जुन्या आठवणा कुशीत घेता स्वप्न पाहताना सखे काळजी घे स्वप्न पाहताना सखे काळजी घे चंद्रघाट माथी दिसणार नाही चंद्रघाट माथी दिसणार नाही चंद्रघाट माथी दिसणार नाही रवी उगवताना सखे काळजी घे रवी उगवताना सखे काळजी घे पदर उडताना सखे काळजी घे फुले मागताना सखे काळजी घे तुझा तोल जाता मला होती जखमा तुझा तोल जाता मला होती जखमा वचन पाळताना जरा काळजी घे वचन पाळताना धन्यवाद. एक समारोह मिला रवींद्र वाडकर साहेबांच्या शब्दांनी. दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती भाषणबाजी केवळ नावासाठी होती पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला पण शेवटची ओळ दबावासाठी होती आणि वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले की पाठीवरची थाप सरावासाठी होती. अतिशय ताकदीचे शेर लिहिणारे सन्माननीय गोविंद नाईक यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले शेर आणि गझल सादर केले. सन्माननीय गोविंद नाईक. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. पहिल्यांदा मुंबईमध्ये आणि ह्या वास्तूमध्ये गझला सादर करण्याचं भाग्य मिळते. खरं म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच थोडासा रिकवर झालोय आणि हे आपल्या डॉक्टर साहेबांमुळे. आणि गेल्या वर्षी आपण बघितलं असेल सर्वांनी म्हणजे आवाहन केलेलं सर्वांना आपण वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी किंवा जे लोक आपल्यासाठी झटतायत या पॅन्डेमिक मध्ये त्यांच्यासाठी आपण ते टाळ्या थाळ्या वगैरे ते सगळं एक दिवस आपण ते ठेवलेलं. मी कलावंत आहे त्यामुळे मी गझलेमधनं ते 3 शेर त्यांना मी समर्पित करतोय. गेले त्यावेळी त्याला लाईव्ह व्हिडिओ टाकला त्याच वेळी त्या टायमाला आपले डॉक्टर साहेब आहेत जल्लद साहेब की कुणाच्याही कधी नजरेत आलेले जरी नसतात कुणाच्याही कधी नजरेत आलेले जरी नसतात तुम्ही असता जगासाठी स्वतःसाठी तुम्ही नसता. तुम्ही असता जगासाठी स्वतःसाठी तुम्ही नसता आणि तुम्हालाही स्वतःची आपली असतील दुःखे पण तुम्हालाही स्वतःची आपली असतील दुःखे पण चुकून सुद्धा तुम्ही तुमच्या कधी ओठावर नसता. चुकून सुद्धा तुम्ही तुमच्या कधी ओठावर नसता आणि तुम्ही आहात यासाठीच आहे देव पृथ्वीवर. कैलासराव तुम्ही आहात यासाठीच आहे देव पृथ्वीवर. तुम्ही नसता इथे तर आज हा माणूसही नसता.
तुम्ही आहात यासाठीच आहे देव पृथ्वीवर. तुम्ही नसता इथे तर आज हा माणूसही नसता. त्या पुढची काही शेर गजला वाशिममध्ये आलोय. कुणाच्या जवळ इतका जात आहे मी, कुणाच्या जवळ इतका जात आहे मी, कुणाच्या एवढा भाग्यात आहे मी. कुणाच्या जवळ इतका जात आहे मी, कुणाच्या एवढा भाग्यात आहे मी. आणि तुझे दुर्लक्ष करणे सांगते आहे, तुझे दुर्लक्ष करणे सांगते आहे, तुझे दुर्लक्ष करणे सांगते आहे. तुझ्या अद्यापही लक्षात आहे मी. तुझे दुर्लक्ष करणे सांगते आहे, तुझ्या अद्यापही लक्षात आहे मी. आणि इथेही ओळखीची पाखरे आली, इथेही ओळखीची पाखरे आली. तिथे कुठल्या तरी कणसात आहे मी. इथेही ओळखीची पाखरे आली, इथे कुठल्या तरी कणसात आहे मी. कुणाच्या जवळ इतका जात आहे मी, कुणाच्या एवढा भाग्यात आहे मी. गजल सादर करतो. थोडीशी आपण रोमॅन्टिक गझलने सुरुवात करूया, नंतर हळूहळू चालू होईल. सुरुवातीला एकदम ते असं तलवारी गलवाला नको. मी काय सांगू का खरी आहेस तू, मी काय सांगू का खरी आहेस तू, माझ्या भुकेची भाकरी आहेस. मी काय सांगू का खरी आहेस तू, माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. आणि मी 2 ओळीतच तुला रेखाटले. गजलकार नाही मी शेवटी, मी 2 ओळीतच तुला रेखाटले. वाटायचे कादंबरी आहेस तू, वाटायचे कादंबरी आहेस तू. प्रत्येक जण गाठायला बघतो तुला, प्रत्येक जण गाठायला बघतो तुला. हुलकावणारी शंभरी आहेस तू. प्रत्येकाला 100 वर्ष लागायचे. प्रत्येक जण गाठायला बघतो तुला. हुलकावणारी शंभरी आहेस तू. आणि दुनिया सगळी बदलली आहे इथे. आता आज तर साली 2 वर्षात सगळं बदललंय. दुनिया सगळी बदलली आहे इथे, पण नशीब माझे तू तरी आहेस. दुनिया सगळी बदलली आहे इथे, पण नशीब माझे तू तरी आहेस तू. तुझा शेर बघा सर. समस्त सर्व महिलांसाठी हा, म्हणजे भगिनी मुलांसाठी हा शेर आहे की उत्तुंग तू आहेस कळसा होऊनही, उत्तुंग तू आहेस कळसा होऊनही, कारण तळाची पायरी आहेस. पायरी भक्कम तेवढा. उत्तुंग तू आहेस कळसा होऊनही, कारण तळाची पायरी आहेस तू. वाचू न शकलो जन्मभर जागू नाही, वाचू न शकलो जन्मभर जागू नाही. कुठल्या युगाची डायरी आहेस तू. वाचू न शकलो जन्मभर जागू नाही, कुठल्या युगाची डायरी आहेस तू. आणि अंदाज नाही लागला हातास, पण अंदाज नाही लागला हातास, पण ओठास कळले बासरी आहेस. अंदाज नाही लागला हातास, पण ओठास कळले बासरी आहेस तू. आणि गझलकाराचा ऍटिट्यूड जो असतो, पुढच्या शहरात बघा कसा आला तो की अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या, अंधार आहे, अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या, माझ्यामुळे कोजागरी आहेस तू. अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या, माझ्यामुळे कोजागरी आहेस तू. आणि ह्या गझलचा शेवटचा शेर पहिल्या गझलचा
की मी देव समजू लागलो होतो तुला, मी देव समजू लागलो होतो तुला, पण मीर म्हणतो शायरी आहेस तू. मी देव समजू लागलो होतो तुला, पण मीर म्हणतो शायरी आहेस तू. मी काय सांगू का खरी आहेस तू, माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. भाकरी आहेस. अजून काही शेर सुटे आणि मग गझल, एक लांब रसद गझल आहे, थोडीशी सहन करायची. हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही, हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही. श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत. श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही. आणि व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. समस्त तरुण वर्गाला हा प्रेमाची सूचना आहे की व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. काळजाच्या भरवशावर प्रेम करता येत नाही. व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. काळजाच्या भरवशावर प्रेम करता येत नाही. आणि पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी. पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी. भेट होते, स्पर्श होतो, पण विलगता आहे. हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही, नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही. एक थोडीशी गझल आपण सादर करतो. पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी. भेट होते, स्पर्श होतो, पण बिलगता येत नाही. पण बिलगता येत नाही. पुढची गझल सादर करतो. ती करू नका मागणी कुणी एवढ्यात सूर्याची. आता हळूहळू तलवारबाजी रोमॅन्टिक खूप झाला, कारण शेवटी आपलं आयुष्य आहे. करू नका मागणी कुणी एवढ्यात सूर्याची, करू नका मागणी कुणी एवढ्यात सूर्याची. बदलत आहे हळूहळू व्याख्यात उजेडाची. बदलत आहे हळूहळू व्याख्यात उजेडाची. एकाचा निश्वास श्वास बनतो दुसऱ्यासाठी. एकाचा निश्वास श्वास बनतो दुसऱ्यासाठी. हवेकडे चालत नाही थोरवी माणसाची. हवेकडे चालत नाही थोरवी माणसाची. डचमळून पाहिले स्वतःमध्ये डबक्यांनी, पण डचमळून पाहिले स्वतःमध्ये डबक्यांनी, पण अशक्य होते तयार करणे गाज सागराची. अशक्य होते तयार करणे गाज सागराची. आणि मला सोडवू शकला नाही गजल कीर्तनाचा. की मला सोडवू शकला, सोडवू म्हणजे मुक्ती. मला सोडवू शकला नाही गजल कीर्तनाचा. मला सोडवू शकला नाही गजल कीर्तनाचा. आणि मला अडकवू शकली नाही नजर तमाशाची. मला अडकवू शकली नाही नजर तमाशाची. आणि पुढचा शेर आता आपण सध्या अनुभव घेतोय की कुठे कंपनी बंद, कुठे दुष्काळ, कुठे मंदी. कुठे कंपनी बंद, कुठे दुष्काळ, कुठे मंदी. व्यथा मात्र सारखीच असते हरेक बापाची. व्यथा मात्र सारखीच असते हरेक बापाची. आणि साठा संपत आला आहे इतिहासाचाही. किती दिवस आहे? 60 वर्ष, 60-70 वर्ष. साठा संपत आला आहे इतिहासाचाही.
वर्तमान करणार कधी तद्विध भविष्याची. साठा संपदालाही इतिहासाचाही वर्तमान करणार कधी तद्विध भविष्याची. आणि बंदाला प्रतिसाद दिलेला पुढच्या दाराने. लॉकडाऊन मधला किस्सा आहे, दुकान जेव्हा बंद होती, बंदाला प्रतिसाद दिलेला पुढच्या दाराने उघडी होती मात्र मागची फळी दुकानाची. उघडी होती मात्र मागची फळी दुकानाची. डॉक्टर साहेब, जमिनीवरही नियम पाळला जातो पाण्याचा. पाण्याचा नियम समजला. जमिनीवरही नियम पाळला जातो पाण्याचा. लहान मासा शिकार असतो मोठ्या माशासाठी. जमिनीवरही नियम पाळला जातो पाण्याचा. लहान मासा शिकार असतो मोठ्या माशाची. आणि थोडासा हळवा शेर आहे की आता थोडी कमी भूक लागेल रोजपेक्षा. की आता थोडी कमी भूक लागेल रोजपेक्षा. आता थोडी कमी भूक लागेल रोजपेक्षा. कळली आहे पोटाला घालवेल हाताची. कळली आहे पोटाला घालवेल हाताची. आणि रोज नवे लक्तर दिसते वेशीवर पडलेले. रोज नवे लक्तर दिसते वेशीवर पडलेले. हद्द वाढते आहे गावातल्या जवाड्याची. रोज नवे लक्तर दिसते वेशीवर पडलेले. हद्द वाढते आहे गावातल्या जवाड्याची. आणि कल्पना बघा पुढे शहरातली की एक एक क्षण पुढ्यात पडणारा हा क्षण नाही. हा क्षण गेला, पुढचा सेकंद, पुढचा सेकंद. एक एक क्षण पुढ्यात पडणारा हा क्षण नाही. कुणीतरी भिरकावत आहे शकले काळाची. एक एक क्षण पुढ्यात पडणारा हा क्षण नाही. कुणीतरी भिरकावत आहे शकले काळाची. साक्ष पुरावे चौकशीत संपले श्वास सुद्धा. साक्ष पुरावे चौकशीत संपले श्वास सुद्धा. वाट पाहते आहे आता प्रेत निकालाची. साक्ष पुरावे चौकशीत संपले श्वास सुद्धा. वाट पाहते आहे आता प्रेत निकालाची. आणि शेवटचा शेजारचा की सगळ्या उणीवा कुठे दूर केल्या उत्क्रांतीने. सगळ्या उणीवा कुठे दूर केल्या उत्क्रांतीने. माणसांमध्ये अजून दिसते जलक्षोभताची. सगळ्या उणीवा कुठे दूर केल्या उत्क्रांतीने. माणसांमध्ये अजून दिसते जलक्षोभताची. करू नका मागणी पुढे एवढ्याच सूर्याची. बदलत आहे हळूहळू व्याख्याच उजेडाची. जोरदार टाळ्या गोविंदसाठी. मोठी खुलवली आहे त्यांनी. आणि यानंतर मी तुमचा हक्काचा गझलकार माझ्याकडे सुटे शेर आणि गझल ऐकवतो. कुणी दूध व साय निवडतो. कुणी दूध व साय निवडतो. मी तिसरा पर्याय निवडतो. कुणी दूध व साय निवडतो. मी तिसरा पर्याय निवडतो. निवड करा तुमचीच तुम्ही पण. बघू नका मी काय निवडतो. निवड करा तुमचीच तुम्ही पण. बघू नका मी काय निवडतो. आणि जिवंत तर लाथाडून देती. मी दगडाचे पाय निवडतो. जिवंत तर लाथाडून देती. मी दगडाचे पाय निवडतो. आणि आता गझल सादर करतोय. ऍक्च्युली ही गझल बऱ्याचदा सादर केली आहे, पण माझ्या एका मित्राने आग्रह केला की तुम्ही ही गझल वाचा. त्यामुळे ही वाचतोय की कातर वेळी दुःख दाटते तिकडे नकळत जातो. कातर वेळी दुःख दाटते तिकडे नकळत जातो. आणि नुसती दारू कसा जाळते
अश्रू मिसळत जातो. अरे वा. कातर वेळी दुःख दाटते तिकडे नकळत जातो. नुसती दारू घसा जाळते अश्रू मिसळत जातो. आणि तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे. तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे. मेळ जळावे तसाच हल्ली मी वितळत जातो. पुढचा शेर आहे की सुगंध येते जखमांना हल्ली हल्लीच कळाले. सुगंध येतो जखमांना हल्ली हल्लीच कळाले. मी गेल्यावर दुनिया म्हणतो कोण दरवळत जातो. सुगंध येतो जखमांना हल्ली हल्लीच कळाले. मी गेल्यावर दुनिया म्हणते कोण दरवळत जातो. आणि फुटेल हा कातळ सुद्धा या वेड्या आशेवरती. कातळ म्हणजे अतिशय कठीण दगड असतो. की फुटेल हा कातळ सुद्धा या वेड्या आशेवरती ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो. शेवटचा शेर आहे या गझलेतला की किती जरी तू लांबवशील कैलास वेळ जाण्याची. किती जरी तू लांबवशील कैलास वेळ जाण्याची. काळ गळ्याभोवती दोरी सतत आवळत जाते. तू लांबवशील कैलास वेळ जाण्याची. काळ गळ्याभोवती दोरी सतत आवळत जातो. कातर वेळी दुःख दाटते तिकडे नकळत जातो. नुसती दारू घसा जाळते अश्रू मिसळत जातो. यानंतर आणखी 2 शेर ऐकवतो आणि एक ऐकवतो की सरल्या आयुष्यातील गमजा मोजत नाही. सरल्या आयुष्यातील गमजा मोजत नाही. उरल्या आयुष्याच्या घटका मोजत नाही. सरल्या आयुष्यातील गमजा मोजत नाही. उरल्या आयुष्याच्या घटका मोजत नाही. ह्याचे ऋण मोठे होते की त्याचे होते. ह्याचे ऋण मोठे होते की त्याचे होते. तुला वाटते पण मी पैसा मोजत नाही. ह्याचे ऋण मोठे होते की त्याचे होते. तुला वाटते पण मी पैसा मोजत नाही. आणि तुला सारले कधीच यादीतून वेगळे. तुला सारले कधीच यादीतून वेगळे. यादीमध्ये असणाऱ्यांना मोजत नाही. तुला सारले कधीच यादीतून वेगळे. यादीमध्ये असणाऱ्यांना मोजत नाही. आणि आता यानंतर गझल सादर करतोय की भरपूर बोललो नाही वा थोडे बोलत नाही. भरपूर बोललो नाही वा थोडे बोलत नाही. हे खूप उशिरा कळले. विश्व केवढे आहे कैलास केवढा आहे. विश्वामधल्या ठिपक्याला मी मोठे बोलत नाही. आणि भरपूर बोललो नाही वा थोडे बोलत नाही. हे खूप उशिरा कळले मी खोटे बोलत नाही. असं आहे की आपल्याला 4 ते 5 ही वेळ दिली होती. आपला कार्यक्रम उशिरा सुरू झाला मान्य आहे. परंतु मला वाटतं आम्ही सुटे शेर आणि गझला याद्वारे आत्ताची मैफिल संपन्न केलेली आहे. जर आपला आग्रह असेल तर ओके धन्यवाद. मी आपला आग्रह असेल तर त्यासाठी म्हटलो की आपण आपल्या त्याच्यानंतर आणखी एक गझल निश्चितपणे ऐकूया. मी विनंती करतो माननीय रवींद्र वाडकर सर की आपण पुन्हा एकदा एक गझल ऐकवावी ज्याची श्रोते काकुळतेने आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणि आपले अभय जाधव सारखे हक्काचे श्रोते वाट पाहत आहेत. रवींद्र वाडकर. डॉक्टर कैलासजी साधं सोपं बोलत नाहीत, तर नेहमी आशय घेऊन बोलत असतात. आणि ते त्यांच्या गझलमधून असतं. अगदी आम्ही काहीतरी सुरेश भटानंतरची गझल मला वाटतं आपण एक गझल संग्रह केला होता आणि त्याच्यामध्ये काही वेगळ्या बोलीभाषेतील गझलचा समावेश केला होता, ज्यामध्ये अहिराणी असेल, इंग्रजी असेल, इतर भाषेचा. आणि आनंदाची गोष्ट होती की त्यात आगरी भाषेतली लिहिलेली एकमेव गझल डॉक्टर कैलास आगरी भाषेतला इथला लहेजा होता, पण आगरी भाषेमध्ये गझल लिहिणं 7-12चा पलाट असं काही 12:30चा ती गझल सगळ्यांनाच माहितीये. पुन्हा आपण एकदा बोलतोय गझलकडेच. गझल मैफिल किंवा मुशायरा, गझल हे खरं म्हणजे तुमचं आमचं जगणं असतं. जिथे खरं जगणं असतं तिथंच गझलचं रुजणं असतं. त्याच्यामुळे गझल ही तुमच्या नेहमीच्या जीवनाचंच भान आहे. ते आपल्याला सतत सांगतात. आता जसं दाखवलं त्यांनी म्हणाले की कधीतरी मग आपलं दुःख होतं, दुःख झालं की मग नकळत आपण कुठेतरी नको त्या गोष्टीकडे वळतो, मग एखादा पेक जातो असं म्हणतात. बऱ्याच वेळेला आपण तो रंग मराठी गझलमध्ये आणलेला नव्हता, पण 2-4 ओळी मी दादा गायचे तेव्हा दिले होते. दिलासे दिल्याने बरे वाटते, दिलासे दिल्याने बरे वाटते, थोडीशी पिल्याने बरे वाटते. म्हणजे जरा काही या पद्धतीचं सुद्धा कोणाला हवं असतं त्यावेळेला आपल्याला वाटतं नाही का. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे गझलमध्ये एक की तुम्हाला विषयाला बंधन नाहीये. एका शेर मध्ये तुम्ही एक विषय मांडू शकता आणि तो ज्याला म्हणतात परिपूर्ण असतो. आणि म्हणूनच गझलला कवितेची कविता म्हटली जाते. आणि हीच कविता म्हणून आपल्याला आवडते की थोडक्यात आपल्याला फार मोठे विषय असे ऐकायला मिळतात. हातावरच्या रेषांनी एकदाच फसवलं, हातावरच्या रेषांनी एकदाच फसवलं आणि चक्क नेऊन तिच्या मनात बसवलं. मी मराठी गझल बद्दल बोलते. माझी अशी कोणी नाही की तिच्या मनात गरजत येतो आणि क्षणात बंदी होतो. पाऊस तुझ्या अंगाला बिलगुन सुगंधी होतो. वरतून जरी मी भगवा, वरतून जरी मी भगवा आणि निळा पांढरा हिरवा. वरतून जरी मी भगवा आणि निळा पांढरा हिरवा. हातात उचलता माती मम श्वास तिरंगी होतो, मम श्वास तिरंगी होतो. का कुठे गझल तुम्हाला कुठल्या याला घेऊन जाईल ते कधी सांगता येत नाही. असा भार माझा नात्यास होता, असा भार माझा नात्यास होता. गळा कत्तलीला कसायास होता, असा भार माझा नात्यास होता. गळा कत्तलीला कसायास होता. फुलांच्या घरी जन्म झाला तरी कुठे वारसा हक्क काट्यास होता. फुलांच्या घरी जन्म झाला तरी कुठे वारसा हक्क काट्यास होता. असे छान छान आपल्याला वाटत असतं. शेर शेर वेगळ्या अंगाने जात असताना. वृत्तने हा बाभूळ काठ्याचा स्वभाव आहे. वृत्तने
हा बाभूळ काट्याचा स्वभाव आहे, वृतने हा सुटल्या बाणाचाही स्वभाव आहे. वृतने हा बाभूळ काट्याचा स्वभाव आहे, वृतने हा सुटल्या बाणाचा स्वभाव आहे. वृतने जिवारी हा तिचाही स्वभाव आहे. वृतने जिवारी हा तिचाही स्वभाव आहे, पण ते वृतले पण घेऊन जगण्याचा माझा स्वभाव आहे. ते वृतले पण घेऊन जगण्याचा माझा स्वभाव आहे. बऱ्याच गझल असतात खरं म्हणजे आपल्याला एवढ्या वेळात सगळं काय सांगता येत नाही, पण जे काय आहे त्यातली अजून एक छोटीशी गझल घेतो मी. डोळ्यात तिच्या मी वाचलेच होते, डोळ्यात तिच्या मी वाचलेच होते. काळजात वादळ नाचलेच होते, डोळ्यात तिच्या मी वाचलेच होते. काळजात वादळ नाचलेच होते, डोळ्यात तिच्या मी. देवास पूजती जे मनोभावे, देवास पूजती जे मनोभावे, जे मनोभावे. देवास पूजती जे मनोभावे, हात रक्ताने माखलेच होते, हात रक्ताने माखलेच होते. डोळ्यात तिच्या मी वाचलेच होते. चंद्रभाकरीचा शोधताना इथे, चंद्रभाकरीचा शोधताना इथे, शोधताना इथे. चंद्रभाकरीचा शोधताना इथे, आकाश माझे फाटलेच होते, आकाश माझे फाटलेच होते. डोळ्यात तिच्या मी वाचलेच होते. गोधडीस ठिगळे लावू कशी मी, गोधडीस ठिगळे लावू कशी मी, गोधडीस ठिगळे लावू कशी मी. हात हात कापडे फाटलेच होते, व हात हात कापडे फाटलेच होते. काळजात वादळे नाचलेच होते. पुढचं शेर आहे. मी कशाला करू आरती पूजा, मी कशाला करू आरती पूजा. देव आजचे बाटलेच होते, देव आजचे बाटलेच होते. डोळ्यात तिच्या मी वाचलेच होते. लोळतो आता मी सुखाने जरा, लोळतो आता मी सुखाने जरा, लोळतो आता मी सुखाने जरा. ताटकणे इथे वाकलेच होते, ताटकणे इथे वाकलेच होते. डोळ्यात तिच्या वाचलेच होते, डोळ्यात तिच्या मी वाचलेत होते. काळजात वादळ नाचलेच होते, काळजात वादळ नाचलेच होते. एक शेवटचा आठवता काल सहज आठवलेली ओळ आहे. हजार दुःखांनी मला वाटून घेतले आहे तर सुखांनी करावे काय, हजार दुःखांनी मला वाटून घेतले तर सुखांनी करावे काय. प्राजक्त ही सांडलेल्या फुलाचा हिशोब कधी ठेवत नाही, प्राजक्त ही सांडलेल्या फुलाचा हिशोब कधी ठेवत नाही. होऊन पूर्ण रीता भरण्याची पूर्ण ईर्ष्या, परत तो आपलं
तसंच फुलत राहतो. त्या पद्धतीने मला वाटतं ही मराठी भाषा आहे, गझल आहे, तुमचं आमचं नातं आहे. खरं सांगू का, आपण खरं म्हणजे इथे ही मैफिल तुमच्या आमच्यामुळे सजते, नाही तर ती भाषा किंवा अशी सजू शकत नाही. कारण नात्यांना नावं दिली तर बंधनं येतात. शेवटची ओळ फुलाने कुठली? प्राजक्तही सांडलेल्या फुलांचा हिशोब. प्राजक्तही सांडलेल्या फुलांचा हिशोब कधी ठेवत नाही, तो रेता होऊन पुन्हा पुन्हा फुलतच असतो. हे सहज म्हणून मुक्त म्हणून सुचलं होतं, पण म्हटलं छान वाटलं मला, म्हटलं की ते ऐकावा. येणारे येतील, काही पैसे घेऊन जातील वर खाली, जाणारे येणारे येतील जातील, काही जे काय कमवलं असेल ते घेऊन जातील वर खाली. मी मात्र जिवंत काळजाच्या माणसावर रुजून जाणार आहे. मी मात्र जिवंत काळजाच्या माणसावर रुजून जाणार. आणि ही ताकद गझलची आहे, भाषांची, भाषेची आहे, शब्दांची आणि गझल मित्रांची आहे. एवढं म्हणतो मी. आणि गझल कधीच संपत नसते, ते आपल्याला थांबावं लागतं. उद्याच्या मैफलीत कदाचित माझा चेहरा असेल नसेल, पण ओठावरी तुमच्या माझीच गझल असेल, माझीच गझल असेल. गोविंद नाईकना आमंत्रित करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. गोविंद नाईक. तो शेर आणि मग 3 शेरांनी मी की आयुष्याला बसायची झळ शिल्लक आहे का? आयुष्याला बसायची झळ शिल्लक आहे का? माझ्यामध्ये अजून वादळ शिल्लक आहे का? आयुष्याला बसायची झळ शिल्लक आहे का? माझ्यामध्ये अजून वादळ शिल्लक आहे का? आणि अजूनही का चित्र जगाचे पूर्ण होत नाही? अजूनही का चित्र जगाचे पूर्ण होत नाही? एखादा रक्ताचा ओघळ शिल्लक आहे का? अजूनही का चित्र जगाचे पूर्ण होत नाही? एखादा रक्ताचा ओघळ शिल्लक आहे का? आणि पाठ रिकामी दिसते आहे, जरा चौकशी कर. पाठ रिकामी दिसते आहे, जरा चौकशी कर. काळजाकडे एखादा वळ शिल्लक आहे. पाठ रिकामी दिसते आहे, जरा चौकशी कर. काळजाकडे एखादा वळ शिल्लक आहे का? आयुष्याला बसायची झळ शिल्लक आहे का? कसं सादर करतो की एक वीट आणून ठेवली आहे म्हातारीने. पुढे बघा, म्हणजे एका ओळीचा अर्थ जाऊन कुठे जाऊन भेटतो गझलची जी आवाज आहे की एक वीट आणून ठेवली आहे म्हातारीने, फरक कितीसा पडतो आता सुकणाऱ्या वारीने. एक वीट आणून ठेवली आहे म्हातारीने, फरक कितीसा पडतो आता सुकणाऱ्या वारीने. आता ती म्हातारी तिला काय पंढरपूरला दरवर्षी जाता येत नाही. फरक कितीसा पडतो आता सुकणाऱ्या वारीने. आणि संबंधच उरलेला नाही आता तिचा कण्याशी. कणा संबंधच उरलेला नाही आता तिचा कण्याशी, ज्या मानेला विकत घेतले आहे लाचारीने. ज्या मानेला विकत घेतले आहे लाचारीने. आणि तिला गरज उरलेली नाही झाडाच्या फांदीची. तिला गरज उरलेली नाही झाडाच्या फांदीची. आकाशाचे घरटे केले आहे ज्या घारीने. तिला गरज उरलेली नाही झाडाच्या फांदीची. आकाशाचे घरटे केले आहे ज्या घारीने. आणि करू नका एवढ्यात कोणी भाषा उपकाराची. करू नका एवढ्यात कोणी भाषा उपकाराची. वाटा मागितलेला आहे श्रेयाचा खारीने. करू नका मागणी कुणी, करू नका एवढ्यात कोणी भाषा उपकाराची. वाटा मागितलेला आहे श्रेयाचा खारीने. आणि केवळ जमिनीमुळे कुठे कुठलाही रस्ता बनतो. जमीन आहे म्हणून कुठे रस्ता बनतो. केवळ जमिनीमुळे कुठे कुठलाही रस्ता बनतो. रस्त्याला रस्ता केलेले असते रहदारी.
रस्त्याला रस्ता केलेले असते रहदारीने. आणि काम माणसे माणुसकी मन स्वप्ने आशा पैसा. काम माणसे माणुसकी मन स्वप्ने आशा पैसा. किती जणांना संपवून टाकले महामारीने. क्या बात. काम माणसे माणुसकी मन स्वप्ने आशा पैसा. किती जणांना संपवून टाकले महामारीने. आणि केवळ त्यांच्या पराभवाने विषय संपला नसता. केवळ त्यांच्या पराभवाने विषय संपला नसता. कैक जणांची उमेद खचली त्यांच्या माघारीने. कैक जणांची उमेद खचली त्यांच्या माघारीने. आणि पुढचा शेर बघा थोडा वेगळा आहे की एकाही पुत्राचे शव ती झाकू शकली नसती. एकाही पुत्राचे शव ती झाकू शकली नसती. कशास पट्टी डोळ्याची काढावी गांधारीने. एवढीशी पट्टी त्याने कशास पट्टी डोळ्याची काढावी गांधारीने. आणि ते दोघेही जिवंत त्यांच्या घरी परतले असते. ते दोघेही जिवंत त्यांच्या घरी परतले असते. एकाचे माथे फिरले दुसऱ्याच्या ललकारीने. ते दोघेही जिवंत त्यांच्या घरी परतले असते. एकाचे माथे फिरले दुसऱ्याच्या ललकारीने. आणि मला वाटते घेऊन टाकेले विश्व हे सगळे. मला वाटते घेऊन टाकेले विश्व हे सगळे. तोंड उघडले आहे इतके मोठे बेकारीने. मला वाटते घेऊन टाकेले विश्व हे सगळे. तोंड उघडले आहे इतके मोठे बेकारीने. आणि शेवटचा शेर आहे गझलचा की ज्याला त्याला ज्याचा त्याचा न्याय द्यायचा असतो. ज्याला त्याला ज्याचा त्याचा मान द्यायचा असतो. ज्याला त्याला ज्याचा त्याचा मान द्यायचा असतो. भाज्या कापत नाही कोणी नंग्या तलवारीने. ज्याला त्याला ज्याचा त्याचा मान द्यायचा असतो. भाज्या कापत नाही कोणी नंग्या तलवारीने. एक वीट आणून ठेवली आहे म्हातारीने. फरक कितीसा पडतो आता चुकणाऱ्या वारी. मी 3 शेरांनी पुन्हा आपली कधी भेट होईल नक्की नक्की. तुम्ही फक्त आवाज द्या. फोन नंबर आहे सरांकडे. शेवटचे 3 शेर मी का करतोय कारण गझल टॉकीज मध्ये चंद्रशेखर सानेकर सर आणि मी माझ्या सादरीकरणाचा समारोप मी ह्याने करतो कारण एवढे माझे लाडके शेर आहेत. आणि आशा करतो की तुम्हालाही ते आवडतील. म्हटलं असं आहे की मस्करीची कुस्करी होऊ नये. मस्करीची कुस्करी होऊ नये. नेमकी अफवा खरी होऊ नये. नेमकी अफवा खरी होऊ नये. आणि लागला आहे लळा मलमा तुझा. लागला आहे लळा मलमा तुझा. ही जखम आता बरी होऊ नये. लागला आहे लळा मलमा तुझा. ही जखम आता बरी होऊ नये. आणि शेवटच्या शेराने तुमची सर्वांची रजा घेतो. गझलकार म्हणून सर्व गझलकारांच्या वतीने सर्व समस्त गझलकारांच्या वतीने परमेश्वराकडे मागणं मागतोय की 2 ओळींचे मरण येवो मला. 2 ओळींचे मरण येवो मला. 2 ओळींचे मरण येवो मला. शेवटी कादंबरी होऊ नये. शेवटी कादंबरी होऊ नये. धन्यवाद. हे ऐकल्यानंतर मी काही वाचावं असं मला वाटत नाही. तुमची परवानगी की नश्वर आहे देह मनाला बंधन नाही. नश्वर आहे देह मनाला बंधन नाही. तन्मन नाही. नश्वर आहे देह मनाला बंधन आहे. नश्वर आहे देह मनाला बंधन आहे. तन्मन नाही कामाचे केवळ धन आहे. आणि बघता
बघता बघता पाण्यामध्ये बुडून मेले, बघता बघता पाण्यामध्ये बुडून मेले, कोणीतरी म्हटलेले पाणी जीवन आहे. पाण्यामध्ये बुडून मेले, कोणीतरी म्हटलेलं पाणी जीवन आहे. आणि माझी गझल ऐकवतो की दुःखाग्नीला शमतो त्याला कारण असते, दुःखाग्नीला शमतो त्याला कारण असते, दुःख जाळण्या आठवणींचे सरपण असते. दुःखाग्नीला शमतो त्याला कारण असते, दुःख जाळणे आठवणींचे सरपण असते. आणि मी दक्षिण टोकावर ती उत्तर टोकावर, मी दक्षिण टोकावर ती उत्तर टोकावर, विजातीय ध्रुवात किती आकर्षण असते. दक्षिण टोकावर ती उत्तर टोकावर, विजातीय ध्रुवात किती आकर्षण असते. आणि हिरा जाहला असता या दगडाचा सुद्धा, हिरा जाहला असता या दगडाचा सुद्धा, तुझ्या कपाळाचे जर त्याला कोंदण असते. हिरा जाहला असता या दगडाचा सुद्धा, तुझ्या कपाळाचे जर त्याला कोंदण असते. आणि बरी गरिबी नको अशी श्रीमंती जेथे, पैसा पुष्कळ पण प्रेमाची चणचण असते. शेवटचा शेर आहे ज्या शेराने आपण या गझल ग्रंथाची सांगता करत आहोत. कर्ज काय कैलास फेडले दोन तपांचे, तुझ्या घराचे हसरे हल्ली अंगण असते. दुःखाग्नीला शमतो त्याला कारण असते, दुःख जाळणे आठवणीचे सरपण असते. आमची ही गझल रंग आपण शांततेने ऐकली, आम्हाला वेळोवेळी दाद दिली, याबद्दल मी आपल्या सर्व प्रेक्षकांचा, आपल्या ग्रंथालय विभागाचा मनपूर्वक आभारी आहे. आणि आम्हाला अतिशय कसलेले रसिक लाभले, मॅडम, जाधव या सर्वांचा मी मनपूर्वक ऋणी आहे. आणि तुमचा आभार मानत नाही, तुमच्या या ऋणातच राहायला आवडेल. धन्यवाद, नमस्कार. फुलाचे अधुरेच राहतात पण निघायची वेळ होते. आणि निश्चितच हा गझल रंगची ही गझल संध्या, एक वैशिष्ट्य गझलचं काय बघा, सहज मला अर्थसाहेबांनी बोलवलं, मी मध्येच निघून गेलो. मध्येच एका शेराच्या वेळी गोविंद नायकांच्या आलो, तरीही मला कुठे तुटल्यासारखं वाटलं नाही. गझलची जी मातब्बरी आहे किंवा गझलची जी खासियत आहे ती ही आहे की प्रत्येक शेर म्हणजे एक कविता आहे. त्यामुळे नव्या कवितेनं प्रत्येक गझलची सुरुवात या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी केली. आणि निश्चितच जसं गोविंद नायकांनी म्हटलं की दोन ओळींचे मरण येऊ मला, शेवटी कादंबरी होऊ नये. ही जी दोन ओळींचं जे मरण आहे ते गझलकाराच्या वाट्याला सातत्यानं येत राहतं. आणि दोन ओळींमधनं तो खऱ्या अर्थानं मरता मरता जगत असतो. आणि म्हणूनच आजची ही गझल रंगाची मैफिल सर्वार्थानं फुलली, सजली. खर तर मैफिलीला रंग नव्हता वाटाले रुसली गझल, मैफिलीला रंग नव्हता वाटाले रुसली गझल, तू इथे येता अचानक ही मला सुचली गझल. काळजाच्या वेदनांचे शेर जेव्हा जातले, काळजाच्या वेदनांचे शेर जेव्हा जातले, होऊन भायाळ त्यांची आज मी रचली गझल. ही शरद पाटील यांची रचना. आणि या रचनेनं आज पुन्हा एकवार आदरणीय गोविंदजी नाईक, रवी वाडकरजी आणि आमच्या हक्काचे, घरचे, माहेरचे असं म्हणूया डॉक्टर कैलास गायकवाड, डॉक्टर कैलास गायकवाडजी यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व उपस्थित रसिकजनांचेही मनपूर्वक आभार. योग्य वेळी योग्य ठिकाणी टाळ्यांची कौतुकाची दाद देणाऱ्या रसिकजनांचे मनपूर्वक आभार. फेसबुक लाईव्ह वरून हा कार्यक्रम जे अनुभवत आहेत त्या रसिकजनांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमच्याही मनातल्या मनात वाजणाऱ्या टाळ्या आमच्यापर्यंत पोहोचल्या असं आम्ही मानतो. आणि विशेषत्वानं उद्या इथे याच ठिकाणी 4 वाजता आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेचे विधी अधिकारी हे साहित्य, कायदा, साहित्य आणि मराठी कार्यालयीन कामकाजातील मराठीचा वापर अशा विषयावर आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्या सर्वांची आणि फेसबुक लाईव्ह वरल्या सगळ्या श्रोत्यांची उपस्थिती निश्चितच या ठिकाणी प्राधान्य आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आपण सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेतलेली आहे. त्यामध्ये वाजवी वसुंधराची शपथ आपल्या सर्व विभागांकडे पोहोचलेली आहे. ती आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहून उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अधीक्षक प्रशासन विभाग सन्माननीय अरविंदजी उरसळ यांच्याकडे द्यायची आहे. आणि 26 तारखेला सुलेखनकार अच्युत पालवजी सकाळी 9 वाजता स्वच्छ सर्वेक्षणची जी चित्रकला स्पर्धा झाली
बाल दिनाच्या दिवशी त्यामध्ये जे निवडक चित्रकार आहेत ती मुलं आहेत विद्यार्थी त्यांना घेऊन या ठिकाणी अक्षररंग स्वच्छतेचे अक्षररंग उधळणार आहेत आणि त्याच वेळी ते या स्पर्धेचं परीक्षण देखील करणार आहेत आपल्या सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचं. त्यामुळे आपण सर्वांनी उद्या 5 वाजेपर्यंत कृपया आपल्या सहकार्यांना सुद्धा सांगा सुंदर सुंदर हस्ताक्षरातली आपली माझी वसुंधरेची शपथ अरविंद उरसडेंपर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. फेसबुक लाईव्ह वरल्या सर्व रसिकजनांचे देखील मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 4 वाजता. धन्यवाद.